आमचं नवीन कोरं वॉशिंग मशीन एवढं पाण्यामध्ये सबमर्ज होतं. तुम्हाला हा अख्खा पट्टा दिसतोय कसा आहे. सगळं पाणी ओसरल्यानंतर ही जी राहिलेली घाण आहे ॲक्च्युली म्हणजे दिस ऑल रबिश. हा बेंच अख्खा बुडलेला, एवढं पाणी होतं. नमस्कार मंडळी, आज दिवस खूप सुंदर दिसतोय. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मंडळी, हा आमचा परिसर आहे. सततचा 7 दिवसाचा पूर ओसरल्यानंतर ही सद्यस्थिती आहे. आज दिनांक 11 ना, 11. आणि सगळं पाणी ओसरल्यानंतर ही जी राहिलेली घाण आहे ॲक्च्युली म्हणजे दिस ऑल रबिश. ती घाण आहे, ती नगरपालिका येऊन अशी फावड्याने काढून साफ करते. तर ही आपल्या सोसायटीच्या आतलं आहे. तुम्ही बिफोरची व्हिडिओ बघायची असेल तर याआधी टाकलेला व्हिडिओ बघू शकता. हा सगळ्यांच्या घरातला उरलेला सगळा जो कचरा आहे, खराब झालेल्या फर्निचर, गाद्या वगैरे सगळं त्यांनी आणून टाकलेलं आहे इथे. आता नगरपालिकावाले टन बाय टन प्रत्येक सोसायटीतला घेऊन जात आहेत. आणि हा बेंच अख्खा बुडलेला, एवढं पाणी होतं इकडे बाहेर. तर तुम्ही इमॅजिन करू शकता केवढं नुकसान झालं आहे. आपलं घर स्वच्छ झालेलं आहे, पण तुम्हाला मी ती व्हिडिओ ह्याच्यानंतर टाकतो. मगाशी मी वर्टिकल जी शूट केलेली आहे ती, यावर तुम्हाला अंदाज कळेल. मंडळी, पुरानंतरची परिस्थिती आमच्या घरातली. स्वच्छता केलेली आहे आता, टाईल्स वगैरे माणसं बोलवून. बट नुकसान तुम्हाला दाखवतो. याच्यावरती गादी होती, आता बघा किती उंच आहे बेड. तर ती गादी होती, ती पाण्याखाली गेलेली. आणि त्याच्यावरती जे जे सामान होतं ते सगळं ऑलमोस्ट सगळं पाण्यात होतं. तर ते सगळं साईडला करून ठेवलं. ही बॅग्स आत्ता आपण घेऊन आलो योगेश्वरीवरनं. आणि आमचं फ्रीज इथे उंचावर आहे, बट तुम्हाला इथे मार्किंग दिसेल. ही जी लाईन दिसते ही पुराची लाईन आहे. एवढं पाणी होतं म्हणजे फ्रीजचं मशीन वगैरे पाण्यात गेलं असणार, आणि त्यासाठी तो फ्रीज बंद होता. इथे आमचं चुकून हे वर न्यायचं राहिलेलं म्हणजे मिक्सर, तर तो मिक्सर गेला असेल कामात ना, आता बघू. त्यानंतर इथे तर सगळं भिंतीचे पपड्या आता निघतातच आहेत. हे जे कपाट आहे, ही लाईन दिसते तुम्हाला, एवढं पाणी होतं. लकीली एवढंच पाणी राहिलं आणि वर चढलं नाही. त्यामुळे हा बिछाना, ही जी काही गादी उरली आहे, तर निदान आम्ही झोपू देऊ शकतो याच्यामध्ये. तर आणि कळीचा मुद्दा माझा, आमचं नवीन कोरं वॉशिंग मशीन एवढं पाण्यामध्ये सबमर्ज होतं. तुम्हाला हा अख्खा पट्टा दिसतोय कसा आहे. एवढं पाणी होतं घरामध्ये. त्याला वर ठेवून सुद्धा खाली ठेवलं असतं तर अजून वाढलं असतं. हे एवढं असं नुकसान झालेलं आहे. आता त्या माणसांनी लादी वगैरे म्हणजे जी घाण झालेली, काळवटलेलं, ते सगळं साफ केलेलं आहे. पण हे जे करायचं आहे आम्हाला, ते करायला या. आता कोण येते का आमच्यासोबत आम्हाला मदत करायला? असं सगळं नुकसान. तर हे सगळं फेकायचं गोष्टी. मंडे दिवस दुसरा आहे, रविवारचा दिवस. आणि हा जो ढिगारा आहे तो वाढत आता एक डोंगर झाला आहे त्याच्या आतमध्ये फर्निचर आहे, गेल्या क्लिप्समध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे. आणि आता वरती जी पडलेली झाडाच्या फांद्या वगैरे आहेत आणि जो काही कचरा झाला आहे तो सुद्धा आणून जमा केलेला आहे. तर अगदी आता हे निघेपर्यंत, साफ होईपर्यंत भरपूर वेळ लागणार आहे. बरं, रस्त्यावरचा जो चिखल आहे तो सुखायला लागला. आता तर बहुतेक त्यांची स्ट्रॅटेजी हीच असणार आहे की त्याला आधी सुकवायचं आणि मग वेचायचं आहे. तो लेट्स सी. अजूनही घाण दुर्गंध आहेच. तर म्हणजे असा होता आजचा व्हिडिओ. या भागात आपण पुरानंतरची आपली परिस्थिती बघितली काय होती. आणि व्हिडिओ पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.
आता विरारला येतोय आपण, विरार पोहोचतोय ट्रेनमधनं, ऑफिसमधनं घरी चालू. चला व्हिडिओ पुढच्या भागात, तोपर्यंत बाय बाय.